पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण, अनेक चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही. रामकृष्ण हरी. आजच्या या सुंदर प्रसंगी आपण संत तुकाराम महाराजांच्या अत्यंत अर्थपूर्ण अभंगावर चिंतन करणार आहोत. हा अभंग छोटा आहे, पण यामध्ये संपूर्ण जीवाचं तत्वज्ञान दडलेलं आहे. आजच्या माणसाचा जर विचार केला तर आज माणूस बाहेरच्या सुखासाठी खूप धडपड करतो आहे. पैसा, मान, सन्मान, मोठेपणा, मोबाईल, गाडी, घर या सगळ्यामध्ये माणूस स्वतःलाच विसरला आहे. पण जगद्वंदनीय जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात की जो आपल्या खऱ्या हितासाठी जागा आहे तोच खरा भाग्यवान आहे. की यामध्ये आपण 4 भागामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. की पहिले चरण आहे, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. इथं हित म्हणजे कशाचं हित असेल? पैशाचं हित नाही. खरं हित म्हणजे आत्म्याचं कल्याण, चांगले संस्कार, सदाचार, देवभक्ती आणि चांगलं जीवन. आज आपण मुलांना शिक्षण देतो, पण संस्कार देतो का? मोठ्या शाळेत प्रवेश मिळवतो, पण मनामध्ये देव बसवतो का? आणि संत सांगतात, जो स्वतःच्या जीवनाबद्दल जागरूक आहे, चुकीच्या मार्गापासून दूर आहे, देवभक्ती करतो, आईवडिलांचा आदर करतो, आईवडिलांची सेवा करतो, त्याचे खऱ्या अर्थानं आईवडील धन्य आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या घरात मुलगा मोठा अधिकारी झाला, खूप पैसा कमवला, पण आईवडिलांना जर वृद्धाश्रमात ठेवत असेल तर त्याला यशस्वी म्हणता येईल का? आणि त्याच्याच ऐवजी दुसरीकडे एखादा साधा मुलगा असेल, कमी कमावत असेल, पण रोज आईवडिलांचं पाय दाबत असेल, सेवा करत असेल, देवाचं चिंतन करत असेल, प्रामाणिकपणे जीवन जगत असेल, तर खऱ्या अर्थाने याला श्रेष्ठ म्हणावं. कारण संतांना बाह्य श्रीमंतीपेक्षा अंतकरणाची श्रीमंती महत्वाची वाटत असते. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. संत म्हणतात की ज्या घरामध्ये सात्विक मुलं जन्माला येतात त्या घरावर देवही प्रसन्न होतो. मग सात्विक म्हणजे तरी काय? सात्विक म्हणजे शांत स्वभाव, ज्याच्या चालण्यामध्ये नम्रता, बोलण्यामध्ये नम्रता, सत्य बोलणं, सकळांना मदत करणं, वाईट व्यसनापासून दूर राहणं आणि देवाची भक्ती. आज समाजामध्ये व्यसनांचं प्रमाण खूप वाढत आहे. मोबाईलचं व्यसन असेल, राग असेल, अहंकार असेल, स्पर्धा असेल, यामुळं माणसाचं जीवन अशांत होत चाललं आहे. त्याच्या मनाची घालमेल होताना आम्ही पाहत आहोत. बेचैन झालेला मनुष्य आज या समाजामध्ये जगत आहे. पण ज्या घरात सकाळी देवाचं नाव घेतलं जातं, आईवडिलांचा आदर केला जातो, तिथं देवाचं वास्तव्य असतं. आणि मुलांवर संस्कार तरी कसे होतात? मुलं बोलून कमी आणि पाहून जास्त शिकतात. जसं घरामध्ये जर मोठी लोक भांडत असतील, अपशब्द बोलत असतील, खोटं बोलत असतील, तर मुलांवरही त्याचा परिणाम होतो. आणि घरात जर नामस्मरण असेल, अभंग असेल, गीता वाचन असेल, प्रेमाची वागणूक असेल, साधेपणा असेल, तर मुलंसुद्धा आपोआप सात्विक बनतात. हे गुण जीवनामध्ये धारण करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून संत सांगतात की घर हे पहिलं संस्काराचं केंद्र आहे. गीता भागवत करती श्रवण, अनेक चिंतन विठोबाचे. हा अभंग सर्वात महत्त्वाचा हा भाग आहे. आज माणूस दिवसभर मोबाईल ऐकतो, गाणी ऐकतो, नकारात्मक गोष्टी ऐकतो,
पण संत सांगतात, जीवन जर बदलायचं असेल ना तर चांगलं श्रवण करा. निंदेचे श्रवण नको मज कानी, त्याहून बराच आंधळा मी. संत तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्याची जर निंदा चालली असेल आणि ती जर माझ्या कानांना ऐकू येत असेल तर त्यापेक्षा भगवंता मला बहिरे करून टाक. की भगवद्गीता म्हणजे जीवन जगण्याचं शास्त्र आहे. गीता आपल्याला शिकवते, कर्म करा, अहंकार सोडा, संकटात खचू नका, देवावर विश्वास ठेवा. आणि भागवत म्हणजे काय? भागवत पुराण म्हणजे भक्तीचा महासागर. भागवत आपल्याला प्रेमा भक्ती आणि नामाची ताकद शिकवत असते. आणि मग श्रवण भक्ती का महत्त्वाची असते? जे आपण ऐकत असतो त्याचा प्रभाव आमच्या मनावर पडतो, त्याचा प्रभाव आमच्या जीवनावरती पडत असतो. सतत नकारात्मक ऐकलं तर मनसुद्धा आमचं नकारात्मक होतं. आमची विचार करण्याची पद्धतसुद्धा नकारात्मक बनत जाते. आम्ही निगेटिव्ह विचार करतो आणि नकळत आमचं जीवन हळूहळू निगेटिव्ह होत जातं. आणि म्हणून आम्ही जीवन जगताना ते कार्य करूया की प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार करूया, प्रत्येक गोष्ट सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करूया. सतत नकारात्मक ऐकलं तर मनसुद्धा नकारात्मक होतं. सतत देवाचं ऐकलं तर मन शांत होतं. आणि म्हणून पूर्वी घराघरामध्ये हरिपाठ चालायचा, कीर्तन ऐकली जायची, प्रवचन ऐकली जायची, रामायण वाचली जायची, भागवत वाचली जायची. ही ऐकण्याची परंपरा फार पूर्वीपासून होते आणि आज ती खऱ्या अर्थानं कमी झाल्याची आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून मनात अस्वस्थता माणसांच्या वाढलेली आहे. की विठोबाचं चिंतन तुम्हा आम्हाला करायचे. अनेक चिंतन विठोबाचे. विठोबा याचं चिंतन म्हणजे काय? फक्त मंदिरात जाणं नव्हे, तर काम करताना देव आठवणं, संकटात देवावर विश्वास ठेवणं, सुखात देव विसरू नये, प्रत्येकामध्ये देव पाहणं, ही खऱ्या अर्थानं भक्ती आहे. आई स्वयंपाक करत असते पण मनात नाम असतं. शेतकरी शेतात काम अहोरात्र करतो पण विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करत असतो. व्यापारी प्रामाणिकपणे व्यवहार करतो. हेच विठोबाचं चिंतन आहे, हेच देवाचं नामस्मरण आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. संत तुकाराम महाराज शेवटी अत्यंत सुंदर वागणी करतात. ते म्हणतात, देवा मला अशा सत्पुरुषाची सेवा घडू दे. कारण संतांची सेवा म्हणजे देवाची सेवा. आणि सेवा म्हणजे काय? फक्त पैसे देणे नाही, एखाद्याला आधार देणं, दुःखी माणसाला धीर देणं, आईवडिलांची सेवा करणं, समाजासाठी काम करणं, भक्तांची मदत करणं, ही सुद्धा सेवा आहे. आज लोकांना मोठं व्हायचं आहे, पण संत म्हणतात मोठं होण्यापेक्षा उपयोगी व्हा. आजच्या काळासाठी हा संदेश आपल्याला 5 गोष्टी शिकवतो. स्वतःच्या हितासाठी जागे व्हा, वाईट सवयी त्यागा, वाईट सवयी सोडा, मुलांना चांगले संस्कार द्या, घरात प्रेम आणि देवाची भक्ती ठेवा, चांगलं ऐका, गीता भागवत अभंग ऐका, देवाचं चिंतन करा. कामात राहून सुद्धा नामस्मरण करता येतं, ते आजमवण्याचा प्रयत्न करा. माणुसकी जपा. की एक छोटा प्रसंग, एका संतानं विचारलं, देव कुठे भेटतो? संत म्हणाले, जिथे नम्रता आहे, सेवा आहे आणि प्रेम आहे, त्या ठिकाणी देव आहे. आज आपण मंदिर बांधतो पण मनामध्ये देवासाठी जागा ठेवतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. याच्या शेवटी संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला सांगतो, जीवन फक्त खाणं पिणं नाही, पैसा कमावणं नाही, तर आत्म्याचं कल्याण करणं आहे. आणि हेच खरं जीवन आहे. ज्या घरात नाम आहे, ज्या घरात संस्कार आहेत, गीता भागवत आहेत, आईवडिलांचा सन्मान आहे, सेवा आहे, त्या ठिकाणी देव स्वतः आनंदाने राहतो. चला आपण सर्वजण संकल्प करू की देवा आम्हाला चांगले विचार दे, चांगले संस्कार दे आणि तुझ्या नामामध्ये अखंड आमचं जीवन हे सतत चालत राहू दे. हेच या अभंगाच्या माध्यमातून जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या पुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. की जो आपल्या हिताला जागता आहे त्याचे आईवडील खऱ्या अर्थानं धन्य आहेत. आणि अशा कुळामध्ये की जे सात्विक मुलं आहेत, कन्या असेल पुत्र असेल, की त्यांचा प्रत्येकाला हेवा वाटत असतो. गीता भागवत करती श्रवण अनेक चिंतन विठोबाचे. की गीता असेल भागवत असेल, जे श्रवण करतात, चिंतन अखंड विठोबाचं त्यांच्या जीवनामध्ये चालू असतं.
आणि मग तुकाराम महाराज भगवान परमात्म्याला विनंती करतात की अशा लोकांची मला संगत दे, आणि अशा लोकांची जर आम्हाला संगत दिली, सानिध्य दिलं, तर खऱ्या अर्थानं माझ्या देवाला पार नाही. माझ्यासारखा सुखी कोण नाही, माझ्यासारखा आनंदी कोण नाही. धन्यवाद. रामकृष्ण हरी.